नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे काव्या त्याचबरोबर पार्थ ऊर्जाला समजवत आहे. तेव्हा काव्या म्हणत असते की हे माझे सोलमेट, आणि म्हणून तिने पार्थची ओळख करून दिली. त्यानंतर दोघेही बोलत असतात. काव्या म्हणते, काय माहिती मला असं का वाटलं तुझ्याशी येऊन बोलावं आणि तुला सगळ्या गोष्टी सांगाव्या. खरंच त्याच्या मागे काहीतरी इन्व्हर्सचाच हात असणार आहे, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मी केलेला आहे असं काव्या सांगत असते. ती म्हणत असते की कसं आहे माहितीये का, कदाचित तुला काय वाटतं ते बघ ना. म्हणजे आमच्या बाबतीत वेगळंच झालं होतं. आमचं लग्न वेगळ्याच व्यक्तीशी ठरलं होतं, पार्थ सांगत असतो, आणि आमचे हात वेगळ्याच हातात दिले. मी तर फक्त एकच ठरवलेलं होतं की आई बाबा जे सांगतील त्या मुलीशी लग्न करायचं, आणि मी तसंच करत होतो, पण गोष्टी वेगळ्या घडत गेल्या. मग आम्हाला तुला एकच सांगायचंय, प्रश्न मनाला विचारायचा, आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, आपलं मन काय सांगतं. पण प्रश्न सरळ नाही विचारायचा, उलटा प्रश्न विचारायचा. ऊर्जाला कळतच नाहीये की उलटा प्रश्न म्हणजे काय. काव्या म्हणते की आपण प्रत्येक वेळेस आपल्याला प्रश्न काय विचारतो की काय होईल, कसं होईल, त्याच्याबरोबर लग्न झालं तर कसं होईल, त्यापेक्षाही आपण त्याच्याशिवाय राहू शकतो का, त्याच्याबरोबरचं आयुष्य कसं असणार हे माहितीये, पण त्याच्याशिवाय आपण राहू शकतो का, तो नसेल तर आपल्या आयुष्यात काय फरक पडतो. असे प्रश्न आपण मनाला विचारायचे. जर असे प्रश्न मनाला विचारले तर त्याची उत्तरं मिळत जातात. इकडे नंदिनी मात्र इकडे बोलते आणि ती म्हणत असते शौर्यला, तुम्ही पण जीवांसारखेच आहात. म्हणजे तुम्ही ही एवढी मोठी गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवलेली आहे. म्हणजे कळतंय का तुम्हाला या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, हे सगळं काय आहे हे लक्षात येतंय का, असं नंदिनी सांगत असते. तेव्हा मात्र शौर्यला ती म्हणते की काही करा, पण सत्य पहिलं तिला सांगा, ते तिच्यापासून लपवू नका. आणि ती नक्की शौर्य, ऊर्जा तुमचीच आहे, ती तुमच्यापासून दूर नाही जाणार. त्यामुळं तुम्ही पहिलं तिला त्या गोष्टी सांगा, आणि त्यानंतर मग तिला सत्य सांगितल्यावर ती नक्की तुमच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे. हे सगळं त्याला समजवत असतात. इकडे ऊर्जाला सुद्धा त्याच पद्धतीने गोष्टी समजवल्या जातात. ऊर्जाला सुद्धा छान वाटत असतं. फायनली कुठंतरी क्लिअरिटी मिळालेली असते, नक्की काय घडणार आहे या सगळ्या गोष्टी कळू लागलेल्या असतात. ऊर्जा म्हणत असते की हो चालेल, कारण ऊर्जाने त्याला नकार तर दिलेला नसतो, रागाने निघून गेलेली नसते, पुन्हा भेटू नको म्हणालेली नसते, फक्त निघून गेलेली असते. आणि इकडे शौर्य सुद्धा त्याच विचारात असतो. त्यालाही वाटत असतं मग काय करायचं, मग ऊर्जाला जाऊन भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे तिच्याशी. शौर्य म्हणत असतो पण मी जगणार कसं, अजून ती माझ्याशी बोलतच नाहीये, तेवढी माझ्याशी तिने बोललं पाहिजे असं शौर्याचं म्हणणं आहे, आणि त्यासाठी त्याची धडपड चालू असते. तेव्हा शौर्याला हे दोघंही सांगतात मग तू जाऊन बोल. तिने नाही बोलत ना, तू बोल, तू तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न कर, आणि मग सगळं व्यवस्थित होणार आहे. काही झालं तरी ऊर्जा ही तुझीच आहे असं शौर्यला पटवून दिलं जातं. आणि इकडे या दोघांनी सुद्धा ऊर्जाची अशाच पद्धतीने छान अशी समजूत घातलेली असते, आणि काळजी करू नको असंही सांगितलं जातं. काव्या म्हणत असते युनिव्हर्स आहे ना, युनिव्हर्स सगळं बघून घेईल, त्यामुळं अजिबात काळजी करायची गरज नाही असं काव्या सांगत असते. त्यासोबतच सर्व गोष्टी छान पद्धतीने क्लिअर होत आहेत, आणि सगळं अगदी व्यवस्थित असं चाललेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी आता ऊर्जाला सॉर्ट आउट करायच्या असतात. ऊर्जाला एक क्लिअरिटी मिळालेली असते. तिच्या मनात जे काय घालमेल चालू होती ती घालमेल निघालेली असते, आणि ती मात्र आता शांतपणे सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात, आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्यामुळं तिला सुद्धा बरं वाटत असतं. इकडे शौर्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे. शौर्याला ज्या गोष्टीचं टेन्शन होतं ते टेन्शन आता कमी झालेलं आहे, आणि त्याला क्लिअरिटी मिळाली की आता पुढे काय करायचं. त्याच्या पुढे जो अंधार दिसत होता त्या गोष्टी क्लिअर झालेत. आणि नंदिनी म्हणते की आता फुटपाथवरून चला, रस्त्याच्या मधून चालू नका असं नंदिनी शौर्याला सांगते. आता शौर्य हा निघालेला असतो, त्याच वेळी जीवाचा निरोप घेतो. सगळं व्यवस्थित होणार आहे असा त्याला सुद्धा एक तिथे क्लिअरिटी मिळालेली असते, आणि तो सुद्धा खुश असतो. त्याच्या चेहऱ्यावरती ती स्माईल स्पष्ट दिसत असते, कारण आता जाऊन ऊर्जाला भेटायचं तर आहेच, हे तर ठरलेलंच असतं. त्याचबरोबर इकडे शौर्य गाडीत असतो. आता तो निघालाय आणि तो फोन करायचा ठरवतो. शौर्य फोन लावायला घेतो, ऊर्जाला फोन लावतो. ऊर्जा काही फोन उचलत नाहीये. शौर्य म्हणतो ही का फोन उचलत नाहीये माझा. आणि त्याचबरोबर त्याचं ऑफिसचं कामही चालू असतं. त्याची कलिग्स त्याच्यासोबत असते. तिला सह्या हव्या असतात. ऊर्जाने काही कॉल उचललेला नसतो. शौर्याला वाटतं की ठीक आहे, ती कॉल उचलत नाहीये ना. मग तेवढ्यातच ती म्हणते की शौर्य तुझ्या सह्या, असं म्हटल्याबरोबर आता शौर्य सह्या करायला घेतो, आणि नेमका ऊर्जाने कॉल उचललेला असतो, आणि तो कॉल कट होतो. कॉल कट झाल्यामुळं इकडे ऊर्जा म्हणते कॉल का कट झाला, याने कॉल कट केला का, नक्की काय झालेलं आहे.
असं तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि इकडे ऊर्जा म्हणत असते की नाही, असंच केलं असेल बोलायला म्हणून कट केलं. पण फोन करून काय उपयोग आहे, स्वतः येऊन बोललं पाहिजे ना त्याने माझ्याशी, त्याने स्वतः येऊन बोललं पाहिजे. इकडे शौर्यसुद्धा म्हणतो की नाही, आता मी तिला भेटूनच बोलणार आहे, आता फोन नाही करणार आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत ना त्या समोरासमोर मी तिच्याशी बोलणार आहे, मग सगळं क्लिअर होईल असं शौर्याने सुद्धा ठरवलेलं आहे. आता ऊर्जाला भेटायचं आणि मग सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या. त्याचबरोबर इकडे भजन आलेलं आहे आणि मग हर्षवर्धन विचारतो काय झालं, मिळाली का माहिती. तर तिथे जे ऑफिसर आहेत, फॉरेन्सिक ऑफिसर, त्यांची प्रतिमा जी एकदम आहे ती क्लिअर आहे. ते अजिबात कसलाही लाच घेणारातले नाहीत. आणि आता पुढे काय करायचं, तेव्हा त्या माणसाकडून आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे फॉरेन्सिक टेस्टिंगला गेलेला व्हिडिओ आहे, तिथे आपण काहीच करू शकणार नाही, रिपोर्टमध्येही छेडछाड करू शकणार नाही. या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की फुटेजचं काय झालं, कुठे आहे फुटेज, का आत्ताही तो हात हलवत आलेला आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही, राहू द्या ना सर, नको बघायला, मिळालं आहे मला फुटेज. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की कोर्टात जाऊन स्टेटमेंट तू देणार आहेस का, मी देणार आहे ना स्टेटमेंट, मग तू कोण मला सांगणारा, मी ठरवतो ना काय करायचं ते. आणि हर्षवर्धनने फुटेज पाहायला घेतलेलं असतं, त्याला धक्का बसतो. तो म्हणतो काय, म्हणजे हर्षवर्धनला कळले की विक्रांत हा गुन्हेगार आहे, विक्रांतने विनयभंग केलेला आहे, ही गोष्ट हर्षवर्धनला समजलेली असते. तो व्हिडिओ पाहता क्षणी विक्रांत इकडे हर्षवर्धनच्या पायाखालची जमीन सरकते, त्याला कळायचं बंद होतं. तो म्हणत असतो की म्हणजे विक्रांतने हे सगळं केले. आणि नेमकं आता त्याच वेळेस इथे आलेली आहे ऊर्जा पोलीस स्टेशनला. हर्षवर्धनच्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा क्लिअर होत असतात. आणि मग ऊर्जा पोलीस स्टेशनला येते तेव्हा तिला होळबुट्टे साहेब म्हणतात की अगदी टायमिंगवर आलेला आहात मॅडम, चला आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. फॉरेन्सिक टेस्टिंगला जो आपण पुरावा पाठवला होता, फास्ट ट्रॅकमध्ये केस घेतली गेलेली आहे आणि लवकरच आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. इकडे आता चाळीत आलेला आहे शौर्य आणि शौर्यला नेमक्या दळवी काकू भेटतात. शौर्य विचारतो ऊर्जा, तेव्हा दळवी काकू म्हणतात की नाही, बंद आहे घर त्यांचं, नाही आहे घरी, चल उपमा केलाय, चहा केलाय, तुला देते खायला, खाऊन घे पोटभर. शौर्य म्हणतो की नाही, तुम्ही ना थांबा जरा वेळ, असं म्हणत शौर्य त्यांच्याशी बोलतो. तो म्हणतो मला नको आता, मी नंतर येईल. तेव्हा दळवी काकू म्हणत असतात अरे चल रे, असं म्हणत त्याच्या मागच लागतात. दळवी काकू काही ऐकायला तयार नसतात. मग इकडे गोष्टी घडत असतात. तेव्हा तो म्हणतो की मला सांगा ऊर्जाचा मूड कसा होता, ती हसत गेली का रडत गेली, धावत गेली, एकदम घाईत गेली का सावकाश गेली. आणि दळवी काकू जे उत्तर देतात ते ऐकून शौर्यला धक्काच बसतो. शौर्य म्हणतो काय बोलतायत ह्या, आणि त्यांना त्यावर सांगू लागतो की दळवी काकू एक सांगतो तुम्हाला, सल्ला देतो, तुम्हाला कधी जर कोर्टात साक्ष द्यायला बोलवलं ना तर तुम्ही कधीच जाऊ नका, कारण तुम्ही काय बोलताय हे जजलाही कळणार नाही आणि तिथल्या वकिलांनाही कळणार नाही. इकडे ऊर्जा म्हणत असते काय झालं हुलबुट्टे साहेब, नक्की काय करायचंय आता तुम्हाला, काय म्हणजे नक्की काय आहे तुमच्या डोक्यात, प्लॅन काय आहे. तेव्हा ते म्हणतात की आपल्याला फास्ट ट्रॅकमध्ये केस घेतलेली आहे, रिपोर्ट मिळणार आहे, सगळं माहिती आहे. मॅडम तुमच्या लक्षात येत नाही आहे ही केस विनयभंगाची, आणि आत्ता जर त्याला आपण अटक केलं तर लगेच पुढच्या 48 तासाच्या आत त्याला जामीन मिळेल आणि तो सुटेल. इकडे शौर्य येऊन थांबलेला आहे, तो आता निघतच असतो. तेवढ्यातच तिथे पूर्वा येते आणि पूर्वा म्हणते तुम्ही इथे. तेव्हा शौर्य म्हणतो हां. नाही ऊर्जा भेटली नाही का तुम्हाला, तो म्हणतो नाही, भेटायचं काय बोलत पण नाही आहे. पुन्हा मध्येच सांगतो की नाही नाही भेटली. नाही तुम्ही रोज भेटता ना, शौर्य म्हणतो नाही नाही कधी कधी. तर ती म्हणते ऊर्जा कोर्टात गेली, तिथून ती पोलीस स्टेशनला जाणार होती. शौर्य म्हणतो हो का, बरं बरं, मला माहीत नव्हतं, मी कोर्टात गेलो नाही ना, दुसरीकडे माझं काम होतं, असं तो सांगतो. आणि मग तो म्हणतो निघतो मी. तेव्हा ती म्हणते ही गाडी तुम्ही, ऊर्जाच्या बाबांची स्कूटर तुम्ही दुरुस्त केली ना. तो म्हणतो हो, सॉरी मला माफ करा, मी अति आगाऊपणा केला आहे आणि मी हे असं करायला नको होतं. तेव्हा ती म्हणते नाही ठीक आहे, चांगलं झालं, ऊर्जा जे पैसे देईल ना त्याचे दुरुस्तीचे ते घ्या, 750 रुपये एवढा खर्च आला आहे ना. तेव्हा तो म्हणतो हां हां. इकडे हुळबुट्टे ऊर्जाला प्लॅन सांगत असतात की काय करायचं. ऊर्जा म्हणत असते की बरोबर आहे, म्हणजे हा विनयभंग आहे, बलात्कार असता तर त्याला जामीन मिळत नाही आहे, पण विनयभंग आहे तर त्याला जामीन मिळणार. मग आपण काय करायचं, हुळबुट्टे साहेब काय आहे तुमच्या डोक्यात, असं ती विचारते. तेव्हा हुळबुट्टे तिला सांगू लागतात की माझ्या डोक्यात असा प्लॅन आहे की जेव्हा तुम्हाला हिअरिंगची तारीख मिळेल अगदी त्याच्या 48 तास आधी मी त्याला आदल्या दिवशी त्याला अटक करणार, म्हणजे त्याला जामीन मिळायला चान्सच द्यायचा नाही, डायरेक्ट त्याला कोर्टात घेऊन जायचं, हे ठरलेलं असतं. इकडे शौर्य म्हणत असतो की पण ते, तेव्हा पूर्वा म्हणते की चला आतमध्ये चला. तेव्हा शौर्य म्हणतो काय,
आतमध्ये घरात? तेव्हा ती म्हणते, हो ना, ऊर्जा येईल ना, आता ऊर्जा आल्यावर ऊर्जाला भेटायचं ना तुम्हाला, असं सांगते. तेव्हा शौर्य म्हणतो की हो चालेल. आता हुळबुट्टे आणि ऊर्जा यांचं बोलणं सुरू असतं. ऊर्जा म्हणत असते, खरंच हुळबुट्टे साहेब, काय जबरदस्त प्लॅन सांगितला तुम्ही, जबराट प्लॅन आहे, एकदम भारी, खरंच मानलं तुम्हाला. कारण हुळबुट्टेला पण बदला घ्यायचा आहे. हर्षवर्धनने त्याचा जो काही अपमान केलेला आहे त्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ऊर्जा मात्र जाम खुश झालेली असते. ती म्हणत असते की फायनली काहीतरी आपल्या हाती लागणार आहे. आणि मग दोघेही आता निघालेले असतात. आणि त्याच वेळी ऊर्जा सांगते की चालेल, आता पुढे काय करायचं ते सांगा, त्या पद्धतीने गोष्टी आपण करूया, असं तिने सांगितलेलं आहे. आणि मग तिला सांगत असतात की काळजी करू नका. तेव्हा जाता जाता ऊर्जा म्हणते की सर एक काम करा ना, ती रेखा आहे ना, रेखा खारे, तिच्या नवऱ्याला तेवढा दम द्या ना. तेव्हा तो म्हणतात काय, ते आमच्या हद्दीत येत नाही. ऊर्जा म्हणते काय हो, सामान्य माणसाचं काय, त्या माणसाला जाऊन फक्त एक दम द्या ना, तो तिच्या मुलीला तरी चांगलं सांभाळेल म्हणून सांगते हो बिचारी, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र हुळबुट्टे म्हणतात की काय हे एवढंसं डोकं आणि यात किती काय काय भरलेलं आहे, असं म्हणत हुळबुट्टे बोलतच राहतात. आणि त्याच वेळी ऊर्जाने सांगितलेलं असतं. ते म्हणतात चालेल मॅडम, तुम्हीही समाजसेवा करताय, आता आम्हीही समाजसेवा करू लागतो तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही आहे, असं म्हणत हुळबुट्टे बोलायला सुरुवात करत असतात. आणि त्याच वेळी इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग उद्याच्या भागात पाहायला मिळतं, ऊर्जा पद्माला भेटते. पद्मा तिला काही गोष्टी सांगत आहे. आणि त्याच वेळी पद्मा म्हणते की ऊर्जाताई, मला कळत नाही आहे की आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत. आणि मग ऊर्जाने ठरवलेलं आहे. ऊर्जा म्हणते खरंच ही इतकी मोठी गोष्ट सांगितलेली आता बघ. आणि मग ते सरप्राईज घेऊन ती हुळबुट्टेंकडे जाते, त्यांना ते सरप्राईज दाखवते आणि त्यांच्याशी बोलत असते. तेव्हा मात्र हुळबुट्टे म्हणतात की खरंच मॅडम, ही खूप मोठी गोष्ट आहे जी तुम्ही मला येऊन सांगितलेली आत्ता, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि इकडे हर्षवर्धनला आता कळलेलं आहे की मोठा बॉम्ब फुटणार आहे आणि आपली वाट लागणार आहे. ही गोष्ट हर्षवर्धनला कळलेली असते. हर्षवर्धन म्हणत असतो की आता काय होणार आहे. तर इकडे ऊर्जा म्हणते, हर्षवर्धन जहागीरदार ये कोर्टात, आता दाखवते तुला कोर्टात काय होणार आहे ते, आणि गोष्टी कशा पद्धतीने होणार आहे तुला दाखवते, असं म्हणत तिने बोलत असते. आणि तिने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही हर्षवर्धन जहागीरदारला कोर्टामध्ये खेचायचं आणि त्याला दाखवून द्यायचं की ऊर्जा शिंदे ही काय करू शकते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा.